नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पुणे मंडळ म्हाडाने रात्री उशिरा का होईना पण 2025 साठी जी घरांची लॉटरी काढली होती त्याची अंतिम यादी प्रसिद्ध केलेली आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी ही यादी रात्री 11च्या नंतर प्रसिद्ध झालेली आहे. पुणे लॉटरीमध्ये आता 2.25 लाख लोकांनी कमीत कमी अर्ज भरले होते. आता प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या यादीत आपण आपलं नाव कसं शोधायचं, आपला अर्ज स्वीकारलाय की नाही स्वीकारलाय, आपण पात्र आहोत की नाही अपात्र आहोत हे कसं शोधायचं. तर हे सगळं मी तुम्हाला घर बसल्या कसं तपासायचं हे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. या ब्लॉगमध्ये बिलकुल न स्किप करता तुम्ही यादी कशी तपासायची, ते डाउनलोड कशी करायची, अत्यंत सोपी पद्धत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो. तर न स्किप करता माझा पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे पहा, तुम्ही गुगलवरती गेल्यानंतर housing.mahada.gov.in असं टाईप केलं की तुम्हाला पुणेचा डिव्हिजन येईल. तर पुणेच्या ह्या डिव्हिजनवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे मी परत सांगतो मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये असो किंवा लॅपटॉपवरती असो, गुगल ॲपवरती जाऊन तुम्ही ही housing.mahada.gov.in टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला वरच्या साईडला 3 आडव्या रेषा दिसतील. त्यानंतर तुम्हाला मेनू असा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्याच्यामध्ये होम, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प, सर्टिफिकेशन जनरेशन, व्ह्यू लाईव्ह स्कीम, ओल्ड लॉटरी स्कीम, पब्लिश्ड ॲप्लिकेशन आणि ड्रॉ रिझल्ट अशा बऱ्याचशा कॅटेगरी असतील. त्यामध्ये तुम्ही पब्लिश्ड ॲप्लिकेशनला क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर पात्र आणि अपात्र यादीची विंडो उघडेल. एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स म्हणजे पात्र अर्ज आहेत ते हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये असतील आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन ते लाल रंगाच्या बॉक्समध्ये असतील. त्या विंडोमध्ये तुम्हाला ते असं दिसून येईल मित्रांनो. त्याच्यामध्ये व्ह्यू एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स वरती क्लिक केल्यानंतर हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये तुम्हाला पात्र अर्जाची अंतिम यादी दिसेल. आणि तुम्ही मित्रांनो तिथे हे पहा, इथे वरती उजव्या बाजूला वरती क्लाउड डाउनलोड म्हणून या चिन्हावरती जर क्लिक केलं तर तुमच्या पुढे तुमची संपूर्ण डाउनलोड होईल आणि ते तुम्ही तुमच्या इनबॉक्समध्ये सेव्ह करू शकता. ती ओपन करून पाहू शकता. आता त्याच्यामध्ये नाव तुमचं कसं पाहायचं, ॲप्लिकेशन नंबर कसा पाहायचा. तर पात्र अर्जाची यादी तुमच्यासमोर ओपन झाली की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर वगैरे शोधायचं असेल तर कीबोर्डवरती Ctrl+F दाबून तुमच्या त्या बॉक्समध्ये नाव किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला सर्च करायचं आहे. मग ते नाव लगेच तुमच्या 2 सेकंदात तुमच्या समोर दिसेल. आता पात्र अर्जदारांच्या अंतिम यादीमधून पात्रता निश्चित झाल्यानंतर सोडत जर झाली आणि सोडत झाल्यानंतर जर अर्जदाराच्या काही कागदपत्रामध्ये काही घोळ सापडला, उदाहरणार्थ काय, उत्पन्नाचा पुरावा, डोमासाईल सर्टिफिकेट, आरक्षण निहाय प्रमाणपत्र, याच्यामध्ये बनावटीचा किंवा चुकीची माहिती काही दिली असेल आणि काही लपवण्यात आलं असेल तर मात्र अर्जदाराला वितरणाच्या कोणत्याही टप्प्यावर ते अर्ज बाद केले जातील. तसेच जी प्रमाणपत्रे अलाउड विथ कंडिशन सहित सोडतीसाठी पात्र केली जातील त्या प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी होईल आणि त्याच्यामध्ये काही जर त्रुटी आढळल्या तर त्या अर्जदार किंवा वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द केले जाईल अशी एक नोटीस त्यामध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो. हे लक्षात असू द्या. जर तुमच्याकडे पात्र अर्जांची यादी ओपन असेल तर 1 नंबर पासून तुम्ही पाहत जायचंय. तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून, नाव टाकून सर्च करायचं आहे. आता हे मला एकूण संख्या जी आहे पात्र अर्जांची ती आहे 2,13,985. तर लाल बॉक्समध्ये अपात्र अर्जांची सुद्धा यादी आहे. तुम्हाला ती यादी सुद्धा तशाच पद्धतीने सांगितलं तसं सर्च करायचं आहे. housing.mahada.gov.in वरती जाऊन जे हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये होते ते व्ह्यू एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स होते म्हणजे पात्र अर्जदार होते आणि लाल बॉक्समध्ये जे असणार आहे ते रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स असणार आहेत. आता रिजेक्टेड अर्जदार म्हणजे अपात्र अर्जदारांची संख्या आहे ती 1,980 आहे. म्हाडाच्या प्रारूप यादीनुसार एकूण अर्जदार होते ते 2,15,965. आता त्यामधून अपात्र अर्जदार 1,980 वजा केल्यानंतर पात्र अर्जदार राहतात ते 2,13,985. जर दुर्दैवाने तुमचे नाव रिजेक्टेड लिस्टमध्ये असेल तर निराश होऊ नका. त्या यादीत तुमच्या अर्जासमोर तो एक नाकारला गेला आहे. रिझन फॉर रिजेक्शन याचे कारण देखील स्पष्टपणे दिलेले असते, ते तुम्ही तिथे तपासू शकता. तर मंडळी, उशीर करू नका. वर दिलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्ही लगेच म्हाडाच्या वेबसाईटवरती जा, तुमचं नाव अंतिम यादीत तपासा आणि तुम्ही तुमच्या ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल. तर कसा वाटला माझा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही शंका असल्यास मला 100% विचारा, मी त्याचं नक्की उत्तर देईन. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.